गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. या मालिकेच्या 4थ्या भागाची आपण आज सुरुवात करणार आहोत. या भागात कीर्तन कोणाचं करायचं, श्रवण भक्ती कशी असावी आणि श्री दत्त महात्म्य ग्रंथातील कीर्तन आणि श्रवण भक्ती यांचं चिंतन करणार आहोत. तर कीर्तन कोणाचं करायचं? परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन, अक्रियाचे दिव्य क्रियागान, जन्मबीजाचे करी दहन, नुरवी गहन कर्म वार्ता. तर अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन. अहो, विश्वाचं आदिकारण असलेल्या त्या अनादी अनंत चैतन्य स्वरूप परब्रह्माला कुठला आला आहे जन्म? पण त्याच्या जन्माचं दिव्य कीर्तन करावं असं स्वामी म्हणतात. म्हणजे इथे गूढार्थ आहे. बघूया. तो जगदीश्वर आपल्या आतच आहे, म्हणजे त्याचा जन्मही आतच होणार. जसं दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. गरज असते ती दूध विरजण्याची, त्या दह्याचं मंथन करण्याची. चित्ताला परमभाग्याने श्री दत्त कृपेचे, श्री सद्गुरु कृपेचे विरजण लागले आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती चित्ताचं मंथन करते. चित्तशुद्धीसह ईश्वरानुराग प्राप्त होतो आणि अशी भक्ती ज्ञानाचं नवनीत प्रसवते. देहात असलेल्या भगवंतांचं अस्तित्व देहापेक्षा वेगळं जाणवायला सुरुवात होते. हेच त्या निर्विशेष परब्रह्म्याच्या ज्ञानाचं भक्तीच्या गर्भात वाढणं सुरू होतं आणि यथावकाश तेच आत्मज्योतीच्या रूपात प्रकट होतं. हाच त्या अजन्म्याचा दिव्य जन्म. स्वामी पुढे म्हणतात, अक्रियाचे दिव्य क्रियागान. क्रिया बाह्य जगतात इंद्रियाकडून होतात ना, ती कर्म. पण अंतरंगी चित्शक्तीच्या हालचालींना म्हणतात क्रिया. त्याचं गान, तेही कसं दिव्य. अक्रिय कोण? आत्मा. तो काहीही करत नाही म्हणून अक्रिय. पण त्याच्या केवळ अस्तित्वामुळे चित्शक्ती क्रिया करते. त्या क्रियांचं दिव्य गान. बाह्य जगात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे जे विषय जीवाला भुलवतात, आपल्या मोहजालात गुरफटवतात, तेच विषय जेव्हा शुद्ध होतात, सूक्ष्म होतात, तेव्हा दिव्यानंद, परमानंद स्वयंस्फूर्तपणे देतात. ईश्वरानुरागात त्याच शुद्ध विषयांना
तन्मात्रा असं म्हणतात. स्वसंवेद्य लहरींचा स्पर्श, चिदाकाशात होणारी तेजाची उधळण, संपूर्ण शरीराला व्यापणारा रामरस, स्वर्गीय सुगंधाचा दरवळ आणि विविध अनहत नादांचा गुंजार, ह्या सगळ्या तन्मात्रांची रासक्रीडा अंतरंगी सुरू असते. तेव्हा साधकाचं देहभान गळून पडतं. हे क्रियागान स्थूल इंद्रियांना समजत नाही, कारण ते इंद्रियातीत असतं. हेच चित्शक्तीच्या चित्तमंथनाचं गोपीगीत आहे. असं हे अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन, अक्रियाचे दिव्य क्रियागान. ते काय करतं? जन्मबीजाचे करी दहन, नुरवी गहन कर्मवार्ता. जन्मबीजाचं दहन. जन्माचं बीज कोणतं? वासना. वासनांच्या पोटी कर्म आणि कर्मफळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म. पण या वासनात जळल्या तर भाजलेलं बीज पुन्हा उगवतं का? पण त्या वासनांचं हवन कशात होणार? अंतरंगी चित्शक्तीचा हा जो मंथनाचा यज्ञ सुरू असतो ना, त्यात शक्ती वासनांचं रूपांतर क्रियांमध्ये करून टाकते. म्हणजे वासनांमुळे कर्म न होता काय झालं? क्रिया झाल्या. त्या दिव्य आनंदही देतात आणि कर्मफळही तयार होत नाही. पण हजारो जन्मांच्या या वासनांचं असं दहन करण्यासाठी त्या आदिशक्तीला वेळ द्यावा लागतो. आईच्या गर्भात 9 महिने वाढल्यावरच बाळाचा जन्म होतो की नाही? वाट पाहावीच लागते. तसंच अजन्म्याचा जन्म होण्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो. गरज असते श्रद्धा आणि सबुरी यांची. हे क्रियागान सुरू असताना भक्त अंतरंगी एवढा रंगलेला असतो की तो बाह्य प्रपंचाला पूर्ण विसरतो. हेच वैराग्य. भक्ती अशी आपल्या ज्ञान आणि वैराग्य या 2 पुत्रांसह अंतरंगी थुई थुई नाचू लागते, तेव्हा जन्म सफल होतो आणि पुढील जन्ममरणाच्या रहाटगाडग्यातून जीव मुक्त होतो. अर्थात मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर होतो. किती महान ओवी आहे ही. एकेका ओवीत असा वेदांत भरलेला आहे. स्वामींना हे दिव्य कीर्तन अपेक्षित आहे आणि धैर्याने, श्रद्धेने जो ही कीर्तन भक्ती करतो त्याला तो स्वयंप्रभ उमजतो. अशी ही कीर्तन भक्ती दिव्य आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण श्रवण भक्तीचा विचार करू. स्वामींनी 31 ते 36 ओव्यांमध्ये श्रवण भक्ती वर्णन केली आहे. पैकी 34व्या ओवीत श्रवण कसं नसावं हे ते सांगतात. प्रेम दाऊनी जाती कीर्तना, तेथे वार्ता करीती नाना. की बैसोनी सेविती शयना, सोडिती अवधाना श्रवणाच्या. प्रेम दाऊनी, दाखवण्याचं प्रेम. आपल्याला कीर्तन, देवधर्म याची फार आवड आहे असं दाखवण्यासाठी किंवा वेळ घालवायला म्हणून अशी काही मंडळी कीर्तनाला येऊन बसतात. अशांचं लक्ष भगवत कीर्तनात असेल का? ते एकतर इतर विषयांवरच गप्पा मारीत बसतात आणि शेजारच्यानं दुर्लक्ष केलं
तर हे डुलक्या काढत बसतात. आणखीही एक श्रोत्यांचा प्रकार आहे बरं का, ते पढत पंडित असतात. कीर्तनाला तर जातात, पण त्यांच्या मनात कीर्तनकाराविषयी जराही श्रद्धा आदर असं काही नसतं. त्यांना वाटतं हे जे काही सांगतायत ते तर मला ठाऊकच आहे, वेगळं काय सांगितलं, किंवा हे जे काही सांगतायत ते काही बरोबर नाही बुवा. भगवत स्तवन ऐकण्याच्या ऐवजी हे स्वतःची स्तुती ऐकवण्यात धन्यता मानतात. स्वतःला सर्वज्ञ समजून अहंभावानं श्रवण केलं तर सगळं लक्ष दोष काढण्याकडेच असतं. असा तो अंतर्मुख तरी कसा होणार? त्यांना स्वामी म्हणतात, सोडोनी असूया स्पर्धा, ठेवोनिया दृढ श्रद्धा, अंतरनिष्ठ जो राही सुधा, श्रवणी बद्धासन विनिद्र. स्थिर शांत बसून जागरूकपणे श्रवण करा. असूया स्पर्धा सोडा. भगवत स्तवन श्रवण करता करता अंतर्मुख व्हा. जे श्रवण केलं त्या कथनाशी आपलं आचरण पडताळून पहा. आत्मनिरीक्षण करा. गुण दोष समजून घ्या आणि आचार विचारांना योग्य दिशा द्या. स्वामी त्यांना आणखीही सांगतात, स्वये जरी जाणे भगवत गुण, तरी ऐकविता तेची गुण. श्रद्धा भक्तीने करे श्रवण, तेची श्रवण भक्तियुक्त. कीर्तनकार भगवंतांच्या लीलांचं स्तवन करतात, दृष्टांत सांगतात. श्रोत्यांनी नम्रपणे जिज्ञासू वृत्तीने स्थिर बुद्धीने ते श्रवण करावेत. त्यातलं सार शोधावं. श्रद्धेने भक्तिभावाने श्रवण करावं. भगवंतांचे गुण कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्तच होऊ नये. अतृप्त भावाने प्रेमानं श्रवण करावं, तेच खरं श्रवण. 31व्या ओवीत कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती यांना जोडले. कीर्तन भक्ती ऐसी हे, श्रवण भक्ती तसीच आहे. त्रिकरण ज्याचे दृढ राहे, जो न पाहे बाहेर. कीर्तन आणि श्रवण ही जोड प्रक्रिया आहे. एक भक्तीचा रस वाटणार आहे, तर दुसरा त्या रसाचा स्वीकार करून भक्तिरस चाखणार आहे. दोघेही श्रेष्ठ भक्त असतील तर एक ज्ञान देण्यास उत्सुक, तर दुसरा ज्ञान ग्रहण करण्यास तत्पर असतो. कीर्तनकाराच्या शब्दातून पाझरलेला भक्तिभाव श्रोत्याच्या अंतःकरणाने टिपला तरच तिथे भक्तिरसाचा उमाळा येऊन सगळा समूह आनंदाने डोलू लागेल. आणि अशा श्रवणामुळे काय होतं? त्रिकरण ज्याचे दृढ राहे, जो न पाहे बाहेर. त्रिकरण म्हणजे काया, वाचा आणि मन. हे दृढ राहतात म्हणजे स्तब्ध होतात. कसे? कीर्तनकाराचे शब्द ऐकता ऐकता त्या शब्दापलीकडील भक्तिभावाशी एकरूप झाला. देहभान गळून पडलं. वैखरी आणि मध्यमावाणीचं काम संपलं आणि भावभक्तीमध्ये मन, चित्त, बुद्धी डुंबत आहेत. अर्थात या त्रिकरणाचं भान हरपलं आहे. इथे भक्त भगवंतांशी
त्यांच्या लीलांशी एकरूप होऊन आनंदाचा उपभोग घेत आहे. अष्टसात्विक भाव दाटून आले आहेत. या सुखात मन आतच इतकं रमलं आहे की बाहेरील जगाची शुद्धच उरली नाही. इथे श्रवण आपोआप होत आहे. ही खरी श्रवण भक्ती. यानंतर स्वामी श्रवण भक्तीचं फळ सांगतात. व्यर्थ त्याचा तो परिश्रम, अशा श्रवणेन उडे भ्रम. न लागे मोक्षाचा क्रम, स्वरूपी विश्राम त्या कैचा. ज्या श्रवणाने भ्रम नाहीसा होत नाही, मोक्षाचा क्रम प्राप्त होत नाही आणि जीवाला स्वरूपी विश्राम मिळत नाही, ते श्रवणच नाही. व्यर्थ खटाटो. अतिशय आशयगर्भ अशी ही ओवी आहे. ओवी होकारार्थी करून घेऊ. श्रवण भक्ती कशी हवी? ज्यामुळे भ्रम नाहीसा होतो, अर्थात मी देह आहे हा भ्रम नाहीसा होतो. मोक्षाचा क्रम प्राप्त होतो, म्हणजे जीवभाव गळून पडतो आणि ब्रह्मभाव वाढीला लागतो. तो मोक्षाचा क्रम प्राप्त होतो आणि स्वरूपी विश्राम मिळतो. ही दिव्य फळं देणारी भक्ती हवी. भक्ती ही दिव्यच हवी. विचार करू. कीर्तन आणि श्रवण यांचं माध्यम काय आहे? शब्द. स्थूल पातळीवर कीर्तनकाराचे शब्द श्रोता श्रवण करतो आणि परोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते. परोक्ष ज्ञान म्हणजे ऐकीव ज्ञान. ज्याचा अनुभव घेतलेला नाही ते परोक्ष ज्ञान. पण या ज्ञानामुळे सुद्धा भक्ती दृढ होते. त्रिकरण स्तब्ध होतात. आसन स्थिर होतं. विवेक आणि वैराग्य प्राप्त होतो. मनाची आणि शरीराची चुळबुळ कमी होते. हे सगळं होतं हो. पण स्वामींनी जी दिव्य फळं सांगितली आहेत ती केवळ या श्रवण भक्तीने प्राप्त होतील? नाही. अर्थातच इथे दिव्य श्रवण आहे. कीर्तनकार कोण आहे? प्रत्यक्ष आदिशक्ती कुंडलिनी जगन्माता. आणि श्रोता आहे जीव. श्री दत्त आणि श्री दत्त कृपेने, सद्गुरु कृपेने जेव्हा ती जागृत होते तेव्हा तिच्या बरोबर शब्द ब्रह्म ओंकार सुप्त स्वरूपात असतो. जेव्हा तिचं क्रियागान अर्थात कीर्तन सुरू होतं तेव्हा वासनांचं रूपांतर क्रियांमध्ये होतं. एकीकडे वासनांचं ओझं कमी होत असताना दुसरीकडे या दिव्य आनंददायी क्रियांच्या प्रत्यक्ष अनुभूतीमुळे भक्त अत्यंत सुखावलेला असतो. अंतरंगी रममाण होतो. माता त्याने पुन्हा बाहेर निसटून जाऊ नये म्हणून त्याला रिझवते आहे. हजारो वर्ष स्वतःला देह समजून जो जीव बाह्य प्रपंचात गुरफटला होता त्याला या सुखद क्रियांच्या अनुभूतींमुळे आतल्या आनंद स्वरूप भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागून मी देह आहे या भ्रमाचा भोपळा फुटतो. जीवभाव गळून पडू लागतो आणि ब्रह्मभाव उमलू लागतो. हा मोक्षाचा क्रम सुरू होतो. आता जसजसा वासनांचा गाळ कमी होत जातो, चित्त शुद्ध होत जातं, तसतशी जगन्माता कुंडलिनी
जीवाला आपल्या मुखात घेऊन वर वर जाऊ लागते. जेव्हा मणिपूर चक्राजवळ येते तेव्हा सुप्त प्रणव चिंचिन किणकिण असे अनाकलनीय शब्द बोलू लागतो. पण त्यामुळेही भक्त ते श्रवण करण्यात रमून जातो. नंतर मात्र जेव्हा ती प्रणवरूपिणी हृदयापाशी पोचते तेव्हा मेघांचा गडगडाट, धबधब्याचा आवाज अशा देहाच्या आतून आपोआप येणाऱ्या ध्वनींनी जीव आश्चर्यचकित होतो. कुठल्याही आघाताशिवाय होणाऱ्या नादांना अनहत नाद म्हणतात आणि हृदयाजवळील चक्राला अनहत चक्र म्हणतात. या नादांचं दिव्य श्रवण करण्याचा भक्ताला छंदच जडतो. कधी बासरी, कधी घंटानाद, कधी शंखाचा नाद, कधी मंत्रघोष, विविध दिव्यनाद ऐकताना त्याला समाधी अवस्था सुद्धा प्राप्त होते. इथे मातेला सहस्त्राराकडे जाणारा ब्रह्मरंध्राचा मार्ग मिळतो. शेवटी इथं अगदी उच्चावस्थेत माता प्रणवाला व्यक्त करते आणि भक्ताच्या शरीरातून आपोआप ओम ध्वनी स्फुरण पावू लागतो. शेवटी शक्ती शिवात लय पावल्यावरही उरतो फक्त शब्द ब्रह्म ओम. अविनाशी शब्द ब्रह्म ओम. शांत शांत अवस्था. इथे जीवाला स्वतःच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आणि तो तिथेच लीन होतो. हाच स्वरूपी विश्राम. अशी दिव्य फळं देणारी श्रवण भक्ती स्वामींना अपेक्षित आहे. त्यासाठी श्री दत्त कृपेने सद्गुरू माऊली भेटणं आवश्यक आहे. त्यासाठी श्री दत्तात्रेयांना अनन्य भावे शरण जाणे आणि तोपर्यंत श्रद्धेने भक्तीने श्रवण भक्ती करणे हेच आपलं ध्येय असावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण श्री दत्त महात्म्य ग्रंथातील कीर्तन आणि श्रवण भक्ती पाहू. इथे कीर्तनकारांच्या आणि श्रोत्यांच्या अनेक जोड्या आहेत, पण मुख्यत्वे पूर्ण दत्त महात्म्याचं कीर्तन करणार आहेत वेदधर्मा मुनी आणि श्रोता आहे त्यांचा शिष्य दीपक. त्यांची छोटीशी कथा पाहू. गोदावरी नदीच्या काठावर वेदधर्मा मुनी राहत होते. ते अत्यंत विद्वान आणि ज्ञानसंपन्न असे होते. परंतु प्रारब्धवश अत्यंत दुर्धर आजाराने त्यांना पछाडलं. हे प्रारब्ध निस्तरण्यासाठी ते काशीला जाऊन राहिले. त्यांचा एक शिष्य होता दीपक. या शिष्याने 21 वर्ष आपल्या गुरूंची अनन्य भावे त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांची सेवा केली. कितीही त्रास हो, त्याच्या सेवेत जराही खंड पडला नाही. त्याची ती भक्ती भावे केलेली सेवा पाहून प्रत्यक्ष हरिहर सुद्धा प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. पण गुरु सेवेशिवाय त्याला कशाचीही गोडी उरली नव्हती. त्याच्या विवेकबुद्धीत जराही फरक पडला नाही. तो धैर्याने सेवारतच राहिला. मग स्वतः गुरुमाऊलीच प्रसन्न होऊन म्हणाली, दीपका, तुझ्या एकनिष्ठ निष्काम भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. मुला, वर माग. या दत्तभक्त दीपकाने काय वर मागावा? तो सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन म्हणाला, गुरुवरा,
दत्तचरित्र सांगा. या दिव्य मागण्यावर कोणते गुरु प्रसन्न होणार नाहीत हो. अतिशय आनंदाने वेदधर्मा म्हणाले, तथास्तु. तेव्हा दीपकाने हर्षयुक्त होऊन त्यांना वंदन केलं आणि म्हणाला, गुरुजी, माझ्या सगळ्या शंकांचं निरसन करावं. कुणी म्हणतं दत्तात्रेय हा ऋषींचा मुलगा आहे, कुणी म्हणतं तो देव आहे, कुणी त्यांना ध्येय म्हणतात, तर कुणी परब्रह्ममूर्ती म्हणतात. नक्की दत्तात्रेय आहेत तरी कोण? या सगळ्या मतमतांतरांमुळे माझी बुद्धी भ्रमित होत आहे. तुम्ही सांगा, सत्य काय आहे? कोणत्या कारणासाठी त्यांनी जन्म घेतला? कोणत्या लीला केल्या? शिष्यसंग्रह कसा केला? हे सगळं मला ऐकवा. शिष्याचे प्रश्न ऐकून मुनींचं मन सद्गदित झालं. अत्यंत प्रेमाने ते म्हणाले, शिष्या, सावधान हो आणि ऐक. दीपक विनम्र भावे आसनस्थ झाला आणि श्रवण करू लागला. मुनी म्हणाले, भार्गव कुळात जन्माला आलेला एक उत्तम ब्राह्मण होता. त्याला पुत्र नव्हता. खूप नवस सायास करून शेवटी म्हातारपणी त्याला मुलगा झाला. खरं तर तो पुत्र सर्वज्ञ असा योगभ्रष्ट होता. पण सुज्ञ असूनही तो जड मंदासारखा वागे. विद्वान वडिलांना फार दुःख होई. त्यानं 4 चौघांसारखं अध्ययन करावं म्हणून ते खूप श्रम घेत असत. त्यांनी मुलाचं मौंजीबंधनही केलं. रीतीप्रमाणे वेदाध्ययन सुरू केलं. तेव्हा पुत्र हसून म्हणाला, बाबा, तुम्ही कशासाठी हे व्यर्थ परिश्रम घेत आहात? ब्राह्मण कळवळून म्हणाला, अरे बाळा, अध्ययन कर रे. अरे शिकून सवरून गृहस्थाश्रम कर. मोक्षप्राप्तीसाठी कर्म कर, ज्यामुळे तुला निर्वाण प्राप्त होईल. तेव्हा तो शून्य पुत्र म्हणाला, बाबा, माझं वेदादिकांचं अध्ययन आधीच झालेलं आहे. मोक्षप्राप्तीसाठी सगळी सत्कर्मही करून झालेली आहेत. सगळे भोग भोगून झाले आहेत. मला पूर्वीच्या अनेक जन्मांचं स्मरण आहे. मी कधी राजा होतो, कधी मंत्री होतो, कधी विलासी भोगी होतो, तर कधी सामान्य प्रजा होतो, कधी उत्तम तर कधी अधम योनीत जन्म घेतला. त्या सर्व जन्मातले प्रारब्ध भोग मी भोगले आहेत. बाबा, हे सगळं मला आठवतं आहे. ब्राह्मण आश्चर्यचकित होऊन पुत्राचे बोल ऐकत होता. ज्याला मी जड मंद समजत होतो, तो प्रत्यक्षात अत्यंत ज्ञानी आहे हे लक्षात येऊन तो कौतुकाने अत्यानंदाने त्याचं बोलणं ऐकू लागला. मुलगा म्हणाला, बाबा, मी मागील जन्मी सुद्धा ब्राह्मण होतो. सत्संगात वाढलो, विद्याभ्यास केला, चित्तशुद्धीसाठी योग साधन केलं. त्यामुळे माझ्या अंगी पूर्ण वैराग्य बांधलेलं आहे. मनात कुठल्याही इच्छा वासना काही उरलेलं नाहीये. चित्ताचं मालिन्य पूर्ण झडलं आहे. आता पुन्हा कर्म करून कर्मबंधनात अडकण्याची मला तिळमात्र इच्छा नाही. जसं झोपेत विद्येचं विस्मरण होतं, पण जाग येताच पूर्ण स्मरण होतं, तसंच अगदी जन्माला आल्याबरोबर मला हे मागील जन्मी केलेला विद्याभ्यास पूर्ण स्मरतो आहे. त्यामुळे माझी वृत्ती दृढ झाली आहे. अहो, साधन काळात मी पृथ्वी, स्वर्ग, अवकाश या तिन्ही लोकात भ्रमण केलं आहे. मी 5ही भूमिकांमध्ये वावरलो आहे. अर्थात ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये मी सर्वश्रेष्ठ होतो.
पण प्रारब्ध भोग संपले नाहीत. त्यामुळे पुन्हा जन्म घेतला आहे. बाबा, आता चित्तात कोणत्याही वृत्ती नसल्याने चित्त अगदी शांत आहे. आता पुन्हा पुनरावृत्ती कशासाठी? तुम्ही नका शिणू. करायचं ते सगळं मी केलंय. मिळवायचं ते सगळं मिळवलंय. काहीही राहिलेलं नाही. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. ज्ञानीपुत्राचं ते वचन ऐकून ब्राह्मण कृतार्थ झाला. ज्याला मी मूढ समजत होतो, उलट तोच सर्वज्ञ असून आपणच मूढ अज्ञानी आहोत हे लक्षात येऊन त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलाला शरण गेला. गदगदून म्हणाला, पुत्रा, तू धन्य आहेस. तू धन्य आहेस. तू आपलं कुळ पावन केलंस. सगळ्या पूर्वजांचा उद्धार केलास. आता माझं एक ऐकशील? जे ज्ञान तुला प्राप्त झालं आहे ना, ते मला सांग. अरे, तुझ्या केवळ बोलण्यानेही मला इहपरलोकीच्या सुखांबद्दल वैराग्य निर्माण झालं आहे. मला त्या ज्ञानाची अनुभूती येऊ दे. तू म्हणशील की मी तुझा पिता आहे आणि पित्याला ज्ञान देणं शास्त्रसंमत नाही. पण मी हा असा अज्ञानी आहे. मी तुझा शिष्य होतो, मग ते शास्त्राला धरून होईल. पुत्र समाधानाने म्हणाला, ठीक आहे बाबा. श्री दत्तात्रेयांनी ज्ञानप्राप्तीसाठी जो उपदेश कार्तवीर्य अर्जुनाला केला आणि तो सर्वज्ञ झाला, तसा प्रयत्न तुम्हीही करा. वडील म्हणाले, कोण श्री दत्तात्रेय आणि हा अर्जुन कोण? त्याला ज्ञान कसं काय प्राप्त झालं? मुला, मला सगळं सांग. बाबा, ज्या योगे सर्व दुःखांचा नाश होतो, तो योग श्री दत्तात्रेयांनी अर्जुनाला सांगितला. त्या सगळ्याचं निरूपण मी करीन. पण त्यापूर्वी श्री दत्तात्रेयांचं आणि त्यांच्या मातापित्यांचं कथन ऐका. बंधू भगिनींनो, यानंतर या सुज्ञ पुत्राने श्री दत्तात्रेयांचं जन्माख्यान, अर्जुनाख्यान आणि अलर्काख्यान यांचं समग्र निरूपण केलं. हे सगळं निरूपण वेदधर्मामुनींनी दीपकाला सांगितलं. यानंतर पुढेही त्यांनी आयुर्यदूंचं आख्यानही मुनींनी दीपकाला सांगितलं. आणि तेच परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आम्हा दत्तभक्तांना सांगितलं. त्यामुळे आमच्या दृष्टीने स्वामी महाराजच कीर्तनकार आहेत. त्यामुळे स्वामी म्हणतात हा शब्दप्रयोग अधिक वेळा येईल. आज इथेच थांबू. पुढील भागात अत्रि अनसूयाख्यान सुरू होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.